नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणजे काय आणि फॅक्टर्स अफेक्टिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. आज आपण बघणार इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणजे काय आणि ट्रेंड ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन पिरियडिक टेबल याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. आज आपण बघणार आहोत फॅक्टर्स अफेक्टिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. कोणकोणते फॅक्टर्स निगेटिव्हिटीला अफेक्ट करतात त्याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. पहिला जो फॅक्टर आपण बघणार आहोत तो आहे चार्ज ऑन ॲटम. बघा मित्रांनो, पहिला फॅक्टर आपण बघतोय चार्ज ऑन ॲटम. याच्याबद्दल स्टेटमेंट झालेलं आपण ग्रेटर द पॉझिटिव्ह चार्ज ऑन ॲटम ग्रेटर विल बी इट्स इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. म्हणजे त्या ॲटमवर जेवढा जास्त पॉझिटिव्ह चार्ज असेल तेवढी त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीची व्हॅल्यू जास्त असणार आहे. ठीक आहे, आपण त्याच्यासाठी एक्झाम्पल घेऊयात. आता पहिला कंपाऊंड आहे HClO. त्या कंपाऊंडचं नाव आहे हायपोक्लोरस ऍसिड. दुसरा कंपाऊंड आहे HClO3. या कंपाऊंडचं नाव आहे हायपोक्लोरिक ऍसिड. या दोघही कंपाऊंडमध्ये आपल्याला हा जो क्लोरीन ॲटम आहे त्या क्लोरीन ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट काढायची. ओके, आपण बघतोय चार्ज ऑन ॲटम. ठीक आहे, स्टेटमेंट काय केलंय, जेवढा जास्त पॉझिटिव्ह चार्ज त्या ॲटमवर असेल तेवढा तो ॲटम जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह असेल. ओके, याच्यासाठी एक्झाम्पल आपण घेतलंय हायपोक्लोरस ॲसिड आणि दुसरं घेतलंय आपण हायपोक्लोरिक ॲसिड. बरोबर आहे, या दोघही कंपाऊंडमध्ये क्लोरीन ॲटम आहे. त्या क्लोरीन ॲटमची आपण आता ऑक्सिडेशन स्टेट काढतोय. ओके, बघा आता ज्या कंपाऊंडची ज्या ॲटमची आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट काढायची असते त्याला आपण काय म्हणत असतो, एक्स. ओके, इथं काय काय दिसतं आपल्याला, हायड्रोजन दिसतोय. हायड्रोजनवर कोणता किती चार्ज असतो, हायड्रोजनवर चार्ज असतो +1. ओके, आणि ऑक्सिजनवर किती चार्ज असतो -2. आणि या सगळ्यांची बेरीज किती, 0. ओके, आता हायड्रोजनवर +1 चार्ज काय आहे बरं मला सांगा. हा आपला हायड्रोजन, ॲटॉमिक नंबर किती त्याचा 1. त्याचं कॉन्फिगरेशन काय येणार 1s1. ओके, एकच इलेक्ट्रॉन आहे. एक इलेक्ट्रॉन मोस्टली त्याची टेंडन्सी काय असणार, इलेक्ट्रॉन देण्याची. इलेक्ट्रॉन दिले की कोणता चार्ज येतो +1. म्हणून हायड्रोजनवर किती चार्ज आहे तर +1 चार्ज आहे. ओके, मग आता ऑक्सिजनवर -2 चार्ज का आहे ते बघू. ओके, बघा आता ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर काय त्याचा 8. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे 1s2 2s2 आणि 2p4. बघा आता हे 2p4. बघा आता हे काय आहे 2s2 आणि 2p4. मित्रांनो, ऑक्सिजन काय करेल मग आपल्याला मोस्टली माणसाची टेंडन्सी काय असते, स्टेबिलिटीची असते. ऑक्सिजनने समजा 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडनं घेतले तर त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स होत आहेत, किती होत आहे 2s2 आणि 2p6. म्हणजे त्याचं ऑक्टेट कंप्लीट होत आहे, त्याचं अष्टक पूर्ण होत आहे. म्हणून ऑक्सिजनची मोस्टली टेंडन्सी काय असते, हे जे 2 इलेक्ट्रॉन तो दुसऱ्याकडनं घेत असतो, 2 इलेक्ट्रॉन घेतोय म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची संख्या वाढते. इलेक्ट्रॉनची संख्या वाढली की किती चार्ज येत असतो, कोणता चार्ज येत असतो, मायनस चार्ज येत असतो. ठीक आहे, म्हणून ऑक्सिजनला किती इलेक्ट्रॉन्स घेण्याची सवय आहे, 2 इलेक्ट्रॉन घेण्याची सवय आहे. 2 इलेक्ट्रॉन तो घेत असतो. म्हणून ऑक्सिजनवर किती चार्ज दिला आपण, एक ऑक्सिजन असेल तर किती चार्ज दिलाय -2 चार्ज दिलाय. ओके, हायड्रोजन किती 1 म्हणून +1. आणि ज्याची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला काढायची आहे त्याला आपण काय म्हणत असतो x. आणि या सर्वांची बेरीज किती म्हटले आपण 0 म्हटले. ओके, मग आता हा बघा, हा +1 + x मायनस आणि प्लस काय होणार -2 = 0. मग आता x -1 +1 आणि -2 किती होणार -1 = 0. मग therefore x किती होते +1. हा x ची व्हॅल्यू किती आहे +1. या क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट किती येते या ठिकाणी, मग किती येते आहे +1 ही येते. ओके, मग आता या क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट काढायची कुठल्या कंपाऊंडमध्ये
हायपोक्लोरिक ॲसिडमध्ये. आता त्या क्लोरीनवर किती चार्ज येतो ते आपण बघूया. हायड्रोजन किती आहे, एकच आहे, आणि हायड्रोजनवर चार्ज किती सांगितलं आपण, +1. ओके, आता हा +1 प्लस ऑक्सिडेशन स्टेट क्लोरीनची काढायची म्हणून तर आपण काय म्हणतोय, X प्लस ऑक्सिजन किती आहेत, 3 ऑक्सिजन आहे. एका ऑक्सिजनवर चार्ज किती सांगितलं आपण, -2 चार्ज. सो 3 × -2 इज इक्वल टू सर्वांची बेरीज किती असते, 0 असते. ओके, आता हा +1 + X + 3 × -2 किती झाले, -6 = 0. सो X - 5 = 0. X = किती, +5. या क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, +5. या क्लोरीनची किती, +1, आणि याची किती, +5. मग आपण आता काय म्हटलंय, जेवढा जास्त पॉझिटिव्ह चार्ज असेल तेवढा जास्त त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढत जाते. म्हणून हा जो क्लोरीन आहे, हा क्लोरीन हायपोक्लोरिक ॲसिडमध्ये जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह असेल. का, कारण की त्याच्यावर +5 चार्ज आहे. तोच क्लोरीन या हायपोक्लोरिक ॲसिडमध्ये कमी इलेक्ट्रोनेगेटिव्ह किंवा लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. का, कारण की त्याच्यावर किती चार्ज आहे, +1 चार्ज आहे. ओके, सो पहिला फॅक्टर काय आहे, चार्ज ऑन द ॲटम. सो ग्रेटर द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द ॲटम, ग्रेटर विल बी इट्स इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. ओके, हा पहिला फॅक्टर झाला मित्रांनो. पुढचा फॅक्टर बघूया आपण, सेकंड फॅक्टर. सेकंड फॅक्टर आपण बघतोय हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन कोणकोणत्या प्रकारचे, किती प्रकारचे हायब्रिडायझेशन आहे. पहिला आहे sp3, दुसरा आहे sp2, आणि लास्ट आहे sp. ओके, स्टेटमेंट काय लिहिलं आहे आपण आता, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ एन ॲटम इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग s कॅरेक्टर. जेवढं s कॅरेक्टर वाढत जाईल तेवढी त्या ॲटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढत जाणार आहे. हे आपण स्टेटमेंट लिहिलेलं आहे. ओके, याचं इलॅबोरेशन बघूया आता मित्रांनो. एक आपण त्या ठिकाणी टेबल लिहितोय. पहिला कॉलम आहे कंपाऊंडसाठी, दुसरा कॉलम दाखवतो त्या कंपाऊंडचा हायब्रिडायझेशन, आणि तिसरा कॉलम दाखवतो त्या कंपाऊंडमध्ये असलेले पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर. ओके, पहिला कंपाऊंड मी लिहितोय CH4. कंपाऊंडचं नाव आहे मिथेन. ओके, सिंगल बॉन्ड आहेत सगळे त्या ठिकाणी, त्यामुळे या मिथेन मॉलिक्यूलचं हायब्रिडायझेशन असेल sp3. मिथेन मॉलिक्यूलचं हायब्रिडायझेशन काय आहे, sp3. ओके, आता या sp3 हायब्रिडायझेशन मध्ये एसचं प्रमाण किती आहे, एसचं प्रमाण आहे 25%. ओके, आणि पीचं प्रमाण किती असेल, 75%. कारण की पीचे ऑर्बिटल्स किती, 3, म्हणून पी ऑर्बिटल्स 75% फॉर्ममध्ये आहे, आणि एसचं प्रमाण किती, 25%. ओके, कंपाऊंड कोणता घेतला आपण, मिथेन घेतला आहे. दुसरा कंपाऊंड आपण घेऊयात आता, दुसरा कंपाऊंड आहे इथिन. C डबल बॉन्ड आहे, त्यामुळे हायब्रिडायझेशन काय होणार, हायब्रिडायझेशन विथ sp2, आणि एसचं कॅरेक्टर किती होणार, एसचे पर्सेंटेज किती होते, 33.3%. ओके, तिसरा कंपाऊंड आपण घेतोय आता, तिसरा कंपाऊंड आहे HC ट्रिपल बॉन्ड CH म्हणजे ॲसिटिलीन. ओके, ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे हायब्रिडायझेशन कोणतं असणार आहे, हायब्रिडायझेशन आहे sp, आणि एसचं प्रमाण किती असणार आहे, 50%. ओके, हायब्रिडायझेशन sp3 वरून sp2 वरून sp वर जसं कन्वर्ट जातं तसं एसचं प्रमाण काय होत जातं मित्रांनो, वाढत जात आहे. sp3 मध्ये एसचं प्रमाण किती, 25%. sp2 हायब्रिडायझेशन असेल त्यावेळेस एसचं प्रमाण किती, 33.3%, आणि sp हायब्रिडायझेशन असेल तर एसचं कॅरेक्टर किती, 50% असेल. ओके, हां, आता आपल्याला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कोणाची काढायची आहे, CH बॉन्डची. ओके,
इथं पण CH बॉन्ड आहे, इथे सुद्धा CH बॉन्ड आहे आणि इथं पण मोठा बॉन्ड आहे CH बॉन्ड. जसं जसं S कॅरेक्टर वाढत जाईल मित्रांनो तसं इलेक्ट्रोनेगेटिव्ह वाढणार. कोणाची इलेक्ट्रोनेगेटिव्ह वाढणार आहे? कार्बनची. समजा इथं आपण बघितलं तर मिथेन, इथिन आणि ॲसिटिलीन या तिघ कंपाऊंडमध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह कार्बन कोणाचा आहे तर ॲसिटिलीनचा. कारण की त्याच्यामध्ये एसचं प्रमाण किती आहे? 50% आहे. जेवढं एसचं प्रमाण वाढेल तेवढं त्या ॲटमची इलेक्ट्रोनेगेटिव्ह वाढत जाणार. ओके, मग हा कार्बन काय होणार आहे? जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्हचा. याच्यापेक्षा कमी कोणता असणार आहे? इथिनचा असणार. आणि सगळ्यात कमी इलेक्ट्रोनेगेटिव्ह कुठला असणार आहे? मिथेनचा असणार आहे. ओके, मग आता हा सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे मित्रांनो, त्यामुळे हा काय करेल? या हायड्रोजनची इलेक्ट्रॉन पण स्वतःकडे खेचून घेईल. आपण काय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी का सांगितली? इट इज द टेंडन्सी टू अट्रॅक्ट शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. मग हा कार्बन काय करणार आहे? हायड्रोजनकडचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेणार आहे. हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन जात आहे त्यामुळे हायड्रोजनवर कोणता चार्ज येणार? प्लस चार्ज येणार आणि तो इझिली आपण बाहेर काढू शकतो. H+ इझिली बाहेर काढणं, H+ डोनेट करणं म्हणजे काय? ॲसिडिटी. ॲसिडचं डेफिनेशन काय? विच गिव्स H+I. आता हा इथं कार्बन जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे त्यामुळे कार्बन हा इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेतोय. हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन लॉस्ट होत आहे त्यामुळे हायड्रोजनवर कोणता चार्ज येतोय? प्लस चार्ज येतोय. हायड्रोजन आपण इझिली बाहेर देऊ शकतो. म्हणून हा काय झाला आहे? ॲसिटिलीन कंपाऊंड कसे आहेत? ॲसिडिक आहेत. ओके, ॲसिडिक हे स्लाइटली ॲसिडिक आणि हे काय आहे? न्यूट्रल. कारण की एसचा कॅरेक्टर कमी त्यामुळे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी असल्यामुळे हा कार्बन हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचू शकत नाही, कमी प्रमाणात खेचतो. त्यामुळे H+ इझिली देऊ शकत नाही, H+ देत नाही. त्यामुळे हा काय झाला आहे? हा न्यूट्रल झालेला आहे. ओके, मिथेन कंपाऊंड कसं आहे? न्यूट्रल. हा काय? स्लाइटली ॲसिडिक आणि हा काय आहे तर ॲसिडिक आहे. ओके, का? तर एसचं प्रमाण वाढलं, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढली, कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढली त्यामुळे कार्बनने हा हायड्रोजनकडचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेतले. H+ हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज झाला त्यामुळे तो आपण इझिली देऊ शकतोय. H+ इझिली देतोय म्हणून हा काय झाला आहे? ॲसिडिक झाला. ओके, सो ग्रेटर द पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर ग्रेटर विल बी द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. हा झाला दुसरा फॅक्टर. पुढचा फॅक्टर आपण बघूयात आता मित्रांनो. तिसरा फॅक्टर आहे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. त्याच्यासाठी काही एलिमेंट्स आपण फळ्यावर लिहिलेले. बोरॉन ॲटॉमिक नंबर 5, कार्बन 6, नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8 आणि फ्लोरीन 9. ओके, जसं जसं आपण लेफ्ट कडून राईटकडे जातोय तसं काय होत जात आहे? ॲटॉमिक नंबरमध्ये वाढ होत आहे. याचा 5 आहे तर 6 झाला, नंतर 7, 8 आणि 9. ॲटॉमिक नंबर वाढला की त्या ठिकाणी त्याचा न्यूक्लिअर चार्ज पण वाढतो. ओके, बोरॉनवर +5, 6, 8, 9. बोरॉनवर +5 न्यूक्लिअर चार्ज आहे तर फ्लोरीनवर किती आहे? +9 न्यूक्लिअर चार्ज. न्यूक्लिअरवरचा चार्ज जेवढा वाढेल मित्रांनो तेवढा न्यूक्लियस जास्त पॉवरफुल आहे आणि जेवढा न्यूक्लियस जास्त पॉवरफुल होईल तेवढा इलेक्ट्रॉन खेचून घेण्याची त्याची टेंडन्सी कशी होणार आहे? वाढणार नाही. मग आपण काय लिहू शकतो? ग्रेटर द न्यूक्लिअर चार्ज ग्रेटर विल बी द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. म्हणून बोरॉन आणि फ्लोरीनमध्ये कंपॅरिझन केलं तर फ्लोरीन हा जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे कोणापेक्षा? इतर सर्व एलिमेंटपेक्षा. कारण की त्याच्यावर जास्त न्यूक्लिअर चार्ज आहे. किती न्यूक्लिअर चार्ज आहे? +9 एवढं न्यूक्लिअर चार्ज आहे. त्याचा न्यूक्लियस जास्त पॉवरफुल आहे त्यामुळे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेण्याची टेंडन्सी कशी असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो? ग्रेटर द न्यूक्लिअर चार्ज ग्रेटर विल बी द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. ठीक आहे, हा झाला तिसरा फॅक्टर. पुढचा फॅक्टर आपण बघूया आता मित्रांनो. चौथा फॅक्टर आहे आयोनायझेशन एनर्जी अँड इलेक्ट्रॉन अफिनिटी. काय स्टेटमेंट दिले आपण? हायर द व्हॅल्यूज ऑफ आयोनायझेशन एनर्जी अँड इलेक्ट्रॉन अफिनिटी हायर विल बी द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. ज्या ॲटमची आयोनायझेशन एनर्जी त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉन अफिनिटीची व्हॅल्यू जास्त असेल त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी पण कशी असणार आहे तर जास्त असणार आहे.
बघा आपण परत लक्षात घ्या, बोरॉन आणि फ्लोरीन. ठीक आहे, बोरॉन आणि फ्लोरीन मध्ये कंपॅरिझन केलं तर फ्लोरीनची आयोनायझेशन एनर्जी पण जास्त आहे, इलेक्ट्रॉन एफिनिटी पण जास्त आहे. म्हणून बोरॉनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हॅल्यू, सॉरी फ्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हॅल्यू कसं असणार तर जास्त आहे. लेट मी करेक्ट मायसेल्फ. मी काय म्हटलं आता की बोरॉन आणि फ्लोरीन या दोघांमध्ये आपण कंपॅरिझन करतोय. फ्लोरीनची आयोनायझेशन एनर्जी पण जास्त आणि इलेक्ट्रॉन एफिनिटी पण जास्त, म्हणून फ्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी पण जास्त आहे. बोरॉनची आयोनायझेशन एनर्जी कमी, इलेक्ट्रॉन एफिनिटी कमी, म्हणून इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी. सो greater the value of ionization energy and electron affinity, greater will be its electronegativity. ओके, हा सगळा चौथा फॅक्टर. शेवटचा फॅक्टर आहे मित्रांनो इफेक्ट ऑफ सबस्टिट्युएंट्स. बघा शेवटचा फॅक्टर आहे इफेक्ट ऑफ सबस्टिट्युएंट. काय स्टेटमेंट दिले आपण, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ एनी ॲटम डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ सबस्टिट्युएंट्स अटॅच टू दॅट ॲटम. एक्झाम्पल घेऊया, आपल्याला कार्बन आणि इथं पण लिहिलं आहे कार्बन, आपल्याला कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काढायची. ओके, या कार्बनला आता कुठला ग्रुप लागलाय, 3 हायड्रोजन लागलेले. ओके, आणि दुसऱ्या कंपाऊंड मध्ये तिघा हायड्रोजनच्या ठिकाणी काय लागले, 3 फ्लोरीन्स लागले. ओके, आत्ताच आपण म्हटलं जेवढा न्यूक्लिअर चार्ज जास्त तेवढी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त. आपण हायड्रोजन आणि फ्लोरीनमध्ये कंपॅरिझन केलं, हायड्रोजनवर न्यूक्लिअर चार्ज किती +1, फ्लोरीनवर न्यूक्लिअर चार्ज किती +9. त्यामुळे हायड्रोजन आणि फ्लोरीन या दोघांमध्ये जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण, फ्लोरीन. फ्लोरीन हा जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, त्यामुळे फ्लोरीन काय करणार, कार्बनचे इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे खेचून घेणार. ओके, असे किती फ्लोरीन्स लागले, 3 फ्लोरीन लागले. त्यामुळे तिघा फ्लोरीन काय करणार, कार्बनकडचे इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे खेचून घेण्याचे प्रयत्न करणार. त्यामुळे हा कार्बन इलेक्ट्रॉन डिप्लिशन होणार. कार्बन काय करणार, या आयोडीनकडचे इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे खेचून घेण्याचे प्रयत्न करणार. म्हणून हा जो कार्बन आहे हा काय होतोय, हा काय होतोय मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. याच्या कंपॅरिझन इथं काय, हायड्रोजन जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह नाही, त्यामुळे हायड्रोजन कार्बनचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेणार का, तर नाही. त्यामुळे कार्बन पण आयोडीनकडचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचणार का, नाही. त्यामुळे हा काय झालाय लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह आणि हा काय झालाय मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. हा कार्बन मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह का झाला, कारण की त्या कार्बनला कुठले ग्रुप लागले, कोणते सब्स्टिट्यूट लागले, फ्लोरीन लागलेले. फ्लोरीन काय करतायत, कार्बनकडचे इलेक्ट्रॉनची पेअर स्वतःकडे खेचून घेत आहेत. बघा या फ्लोरीने पण इलेक्ट्रॉन खेचून घ्यायचा प्रयत्न केला, याने पण खेचून घेतले, याने पण खेचून घेतले. कार्बनकडे इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाली. मग कार्बन काय करणार आहे, आयोडीनकडचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेणार. इलेक्ट्रॉन्स खेचून घेण्याची प्रवृत्ती म्हणजे काय, इलेक्ट्रोनेगेटिव्ह. म्हणून हा कार्बन काय झालाय मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. इथे तशा पद्धतीची सिच्युएशन दिसते का आपल्याला, नाही. त्यामुळे हा कार्बन आयोडीनकडचे इलेक्ट्रॉन सहज स्वतःकडे घेणार, खेचून घेणार नाही. त्यामुळे हा झाला लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह आणि हा झाला मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. सो फ्रेंड, these are the 5 factors which are affecting the electronegativity. First factor was charge on atom. What we have discussed, greater the charge on center atom, greater will be electronegativity. दूसरा फॅक्टर बघितला होता पर्सेंटेज ऑफ एस करेक्टर. ग्रेटर द पर्सेंटेज ऑफ एस करेक्टर, ग्रेटर विल बी द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. थर्ड फॅक्टर वॉज इलेक्ट्रॉन अफिनिटी, सॉरी न्यूक्लियर चार्ज. ग्रेटर द न्यूक्लियर चार्ज, greater will be the electronegativity. Fourth factor was electron affinity and ionization energy. The atom which is having greater values of electron affinity and ionization energy, it will have greater value of electronegativity. And the last factor, nature of substance. If the substance attached to carbon, if the substance attached to that atom has more electronegativity, ultimately that atom becomes more electronegative. So these are the 5 factors which are affecting the electronegativity. फॅक्टर्स अफेक्टिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी याच्याबद्दल डिस्कशन केलं होतं आपण. या चॅप्टरचा शेवटच्या भागाकडे आता शिफ्ट होतोय. या
पार्टमध्ये आपण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कॅल्क्युलेट करण्याच्या कुठल्या मेथड्स आहेत त्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. पहिली जी मेथड आहे त्या मेथडचं नाव आहे पॉलिंग्ज मेथड. पॉलिंग्ज नावाचा सायंटिस्ट आहे, त्या सायंटिस्टने ही मेथड डेव्हलप केली आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिटरमाइन करण्याची. मित्रांनो, सपोज एक कंपाऊंड आहे AB. ओके, AB नावाचा हा कंपाऊंड आहे. हा AB नावाचा कंपाऊंड कशापासून बनलेला आहे? A पासून आणि B पासून बनलेला आहे. ओके, कुठल्या मॅनरमध्ये बनला आहे तो बघा. AB हा कंपाऊंड अशा पद्धतीने 1/2 A2 + 1/2 B2 इट विल यूज AB. ओके मित्रांनो, समजा A आणि B या दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सारखी असेल तर हा AB मधला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी, दॅट इज बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी आपण कशाने काढू शकतो त्याचा फॉर्म्युला आपण लिहूया. काय फॉर्म्युला लिहिला आपण? इट इज ए मीन ऑफ A2 + B2/2. कधी? ज्यावेळेस A आणि B दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सारखी असेल त्यावेळेस हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जी एनर्जी लागते दॅट इज बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी, त्याची व्हॅल्यू आपण कशाने कॅल्क्युलेट करणार? इट इज अ मीन ऑफ A2 + B2/2. दोघा ॲटम्सची एनर्जीची बेरीज अपॉन 2 हे असणार आहे बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी व्हेन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हॅल्यू ऑफ A अँड B आर सेम. पण काय होणार समजा मित्रांनो, A आणि B यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरंट असेल, मग त्यावेळेस बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी आपण दाखवतो ती डेल्टा आहे. ती कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला कुठला असेल तो आपण दिलेला. आपण आता काय म्हटलं, समजा A आणि B या दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरंट असेल त्यावेळेस AB ची बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी दॅट इज डेल्टा कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय? E ऑफ AB इंटू स्क्वेअर रूट ऑफ एनर्जी ऑफ बॉन्ड फॉर A इंटू एनर्जी ऑफ बॉन्ड फॉर B2 मॉलिक्यूल. ओके, फॉर्म्युला काय? EAB इंटू स्क्वेअर रूट ऑफ EAA इंटू EBB. याच्यावरून काय कॅल्क्युलेट करणार आपण? डेल्टा. डेल्टा म्हणजे काय? बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी फॉर कोव्हॅलेंट बॉन्ड AB. ओके, मग पॉलिंग्सच्या मदतीने काय सांगितलंय? ही जी डेल्टाची व्हॅल्यू आहे पॉलिंग्सने सांगितलं ही बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी पॉलिंग्सने एका फॉर्म्युलाने कोरिलेट केली. तो फॉर्म्युला कुठला आहे ते आपण बघूया. बघा, पॉलिंग्स रिलेटेड द व्हॅल्यू ऑफ डेल टू इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. हे डेल म्हणजे काय सांगितलं आपण? बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी. ज्यावेळेस दोघं ॲटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरंट असेल त्याचा फॉर्म्युला आपण आत्ताच दिला. मग A - B इज इक्वल टू 0.208 इंटू स्क्वेअर रूट ऑफ डेल. हे A म्हणजे काय? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ A आणि हा B हे काय? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ B इज इक्वल टू काय? त्या जी डेलची व्हॅल्यू आहे त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा आणि त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं? 0.208. ती जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू असणार आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन A अँड B. ओके मित्रांनो, ही व्हॅल्यू आपण कशात एक्सप्रेस केली? किलो कॅलरीज पर मोल. याचं युनिट काय? किलो कॅलरीज पर मोल. पण समजा याचं कन्वर्जन आपल्याला किलो जूल पर मोल मध्ये करायचं आहे. मग वरचं इक्वेशन काय होणार? समजा आपल्याला किलो जूल पर मोल मध्ये हा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स एक्सप्रेस करायचा असेल तर या स्क्वेअर रूट ऑफ डेलच्या व्हॅल्यू आपण कशाने मल्टिप्लाय करायचं आहे? 0.1017. ओके, सो फ्रेंड, दिस इज द पॉलिंग्स मेथड टू कॅल्क्युलेट द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन टू ॲटम. ओके, आता आपण दुसरी मेथड बघतोय. त्या मेथडचं नाव आहे मुलिकेन्सचं मेथड. ती मेथड कशा पद्धतीने कशा पद्धतीने इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कॅल्क्युलेट करतात आपण बघूया. बघा, मुलिकेन्स मेथड काय म्हणते? अकॉर्डिंग टू मुलिकेन्स, electronegativity of any atom can be regarded as the arithmetic mean of ionization energy and electron affinity of that atom. म्हणजे सपोज एखादा ॲटम आहे, त्या ॲटमची आयोनायझेशन एनर्जी
आणि त्याची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी, या दोघांची बेरीज भागिले 2 म्हणजे काय असणार त्या आयटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. आयोनायझेशन एनर्जी प्लस इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. सपोज एखादा आयटम आहे, त्याची आयोनायझेशन एनर्जीची व्हॅल्यू आहे 4 आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटीची व्हॅल्यू आहे 6. या दोघांची बेरीज भागिले 2 म्हणजेच 10/2. त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी किती आली मग 5. ही एक्सपेक्टेड व्हॅल्यू आहे. ओके, हे कोणाच्या मतानुसार झालं आहे, मुलिकेन्सच्या मतानुसार. ओके, पण मित्रांनो त्याचं असं लक्षात आलं, मुलिकेन्सचं असं लक्षात आलं की ज्यावेळेस आपण या फॉर्म्युलाने इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कॅल्क्युलेट करतो, त्याची व्हॅल्यू ही पॉलिंग स्केलच्या पेक्षा ही 2.8 पटीने जास्त असते. मग त्याने हा फॉर्म्युला मॉडिफाय केला. मग तो काय आला, आयोनायझेशन एनर्जी प्लस इलेक्ट्रॉन ॲफिनिटी डिवायडेड बाय 2 इंटू 2.8. 2.8 ने मल्टिप्लाय काय करतोय आपण, कारण की या व्हॅल्यूने कॅल्क्युलेट केलेल्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी पॉलिंग स्केलपेक्षा किती असतात, 2.8 टाइम्स जास्त असतात. ओके, म्हणून फॉर्म्युला काय, RE प्लस E अपॉन 2 इंटू 2.8. याचं युनिट आहे इलेक्ट्रॉन व्होल्ट्स. आणि समजा आपण याला कशात कन्वर्ट करायचं आहे, किलो जूल पर मोल्स. तर याच फॉर्म्युला आपल्याला कशाने मल्टिप्लाय, या फॉर्म्युला आपल्याला 96.48 ने मल्टिप्लाय करा. फॉर्म्युला काय होणार बघा, आयोनायझेशन एनर्जी प्लस इलेक्ट्रॉन ॲफिनिटी डिवायडेड बाय 2 इंटू 2.8 इंटू 96.48. फायनली या सगळ्यांचा गुणाकार करून व्हॅल्यू किती 540. सो आयोनायझेशन एनर्जी प्लस इलेक्ट्रॉन ॲफिनिटी डिवायडेड बाय 540. त्यावेळेस त्याचे युनिट काय असणार आहे, किलो जूल पर मोल. ओके, so friend, these are the two methods by using which we can calculate the electronegativity of any atom. First method was Pauling's and another method was Mulliken's. Okay, thank you.